नमस्कार. गौरी स्पेशल डेकोरेशन या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आपण बसलेल्या गौराईपासून कशा पद्धतीने देखावे सादर करू शकतो हे पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण बसलेली गौराई दाखवणार आहोत. तर अशा पद्धतीने मी टॉवेलची एक घडी करून घेतलेली आहे आणि कळशी ही अर्धी धान्याने भरलेली आहे. त्याचसोबत गौरीचे पाय दाखवण्यासाठी आपल्या लेगिन्समध्ये आपण टॉवेल किंवा कापूस काहीही बसवू शकतो. तर त्या पद्धतीने कळशीवरती आपण एक छोटी कळशी धान्य भरून घेतलेलं आहे आणि ज्या आपल्या दांडिया किंवा मग स्टिक्स असतात त्याला आपण क्रॉसमध्ये बांधून घेतलेले आहे. तर आता आपण सगळ्यात अगोदर साडीच्या निऱ्या घालून घेणार आहोत. एक हातभर साडी आपण नेसवण्यासाठी ठेवणार आहे आणि बाकीची जी साडी आहे ती आपण निऱ्या करून घेतलेली आहे. तर जो नेसता पदर आहे तो आपण या कळशीमध्ये आतमध्ये एक ईतभर असं आपण धान्य भरलेलं नाही, ती रिकामी आहे आणि त्यामध्ये ही जी साडी आहे ती पूर्णपणे आतमध्ये टक करून घ्यायची आहे आणि ज्या निऱ्या आहेत त्या आपण टक करून घेणार आहोत. तर अर्धी कळशी किंवा हंडा या ठिकाणी तुम्ही कोणतीही वस्तू घेऊ शकता आणि ती अर्धी धान्याने भरून घ्यायची आहे. त्यामुळे ती वजनदार झाल्यामुळे ती अजिबात हलत नाही किंवा आपली जी गौरी आहे ती खूप छान पद्धतीने बसवली जाते. तर अशा पद्धतीने आपण साडीच्या प्लेट्स करून घेतलेल्या आहेत ज्या निऱ्या म्हटल्या जातात आणि त्या आतमध्ये आपण टक करून घ्यायच्या आहेत आणि जो खालचा भाग आहे तो आता आपण व्यवस्थित करून साडीची पिन करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी साडीची पिन करून घेतलेली आहे आणि जी आपली वरची कळशी आहे किंवा देवाचा तांब्या आहे तो सुद्धा चालतो, त्यामध्ये सुद्धा आपण धान्य भरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ज्या दांडिया क्रॉसमध्ये बांधून घेतलेल्या आहेत त्या छानपैकी घट्ट ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यावरतीच आपल्याला साडीचा जो साईड पिनचा पदर आहे तो यावरती ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण साईड पिन केलेली आहे आणि आता आपण गौरीचे सुट्टे हात याला बसवणार आहोत. तर अशा पद्धतीचे जर हात आपण गौरीला बसवले तर आपण कुठल्याही प्रकारचा देखावा सादर करू शकतो. जे आशीर्वाद देणारे हात असतात त्याला कमीत कमी आपण देखावे सादर करू शकतो, पण अशा पद्धतीचे जे सुट्टे हात असतात त्या हातामध्ये आपण कोणताही देखावा किंवा ॲक्टिव्हिटी देऊन हा देखावा सादर करू शकतो. तर पायासाठी सुद्धा मी आपली जी लेगिन्स असते त्यामध्ये आपण कापूस भरून घेऊ शकतो किंवा मग एखादा जाडसर असा टॉवेलसुद्धा ठेवून गौरीचे पाय घरच्या घरी तयार करू शकतो. तर आता आपण साडी व्यवस्थितपणे घालून घेतलेली आहे आणि आता आपण गौरीला दागिने घालणार आहोत. तर दागिने मुखवटा घालण्याच्या अगोदर घालायचे जेणेकरून मुखवट्याला अजिबात स्क्रॅच पडणार नाही किंवा मग इजा होणार नाही. त्यासाठी आपण दागिने अगोदर घालायचे आणि नंतर गौरीचा मुखवटा बसवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण एक वेळा जर गौरी बसवली तर तिच्या हातामध्ये अनेक ॲक्टिव्हिटी देऊन आपण गौरीचे अनेक नवनवीन जी आयडिया आहे किंवा डेकोरेशन आहे ते करू शकतो. तर ही जी दांडी आहे किंवा दांडी आहे त्याला आता कपड्याने आपण छानपैकी गुंडाळून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो मुखवटा आहे तो व्यवस्थित गच्च बसेल किंवा फिट होईल. अशा पद्धतीने आपण टाईट असा कपडा ठेवून घ्यायचा, बांधून घ्यायचा आणि नंतरच मुखवटा घालायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण जे दागिने घातलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि हा जो वरचा हार आहे तो मी एकच ठेवलेला आहे कारण आपला जो मुखवटा आहे तो दिसून येऊ नये म्हणून आपण वरचा हार देवीला घालणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण बसलेली खूपच सुंदर अशी गौराई या ठिकाणी सादर करू शकतो आणि ही पाहण्यासाठी खूपच सुंदर दिसते. तर अशा पद्धतीची जर गौराई आपण बसवली तर आता याच बसलेल्या गौराईपासून आपण अनेक प्रकारचे देखावे सादर करणार आहोत. तर या ठिकाणी आपण
छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करते वेळेस गौराई दाखवणार आहोत। तर अशा पद्धतीने गौराई जी आहे ती शिवाजी महाराजांची पूजा करत आहे। या ठिकाणी आपण एक ताट ठेवलेला आहे आणि शिवाजी महाराजांची पूजा करते वेळेस हा देखावा सादर केलेला आहे। हा सुद्धा खूपच सुंदर दिसतो। त्याचसोबत ही बसलेलीच गौराई आहे, पण दळते वेळेस किंवा धान्य निवडते वेळेस आपण ही गौराई दाखवू शकतो। तर गौरीच्या हातामध्ये आपण एक सूप दिलेला आहे आणि धान्य निवडते वेळेस आपण ही गौराई दाखवलेली आहे। त्याच पद्धतीने बसलेलीच गौराई आहे, पण ती समोर आपण गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे आणि पूजेचं ताट दिलेलं आहे। त्यामुळे ही गणपतीची पूजा करणारी गौराई सुद्धा याच देखाव्यापासून आपण सादर करू शकतो आणि ही सुद्धा खूप सुंदर दिसते। त्याचसोबत पुढे आपण एक गवळण ठेवलेली आहे आणि साडी, चोळी, नारळ, खण नारळ जो आहे किंवा मग ओटी भरणारी गौराई जी आहे ती या ठिकाणी आपण दाखवलेली आहे। तुम्ही 2 गौराई सुद्धा ओटी भरते वेळेस दाखवू शकता, म्हणजे एक ओटी भरणारी आणि दुसरी भरून घेणारी, अशा पद्धतीने हा देखावा सादर करू शकतो। त्याच पद्धतीने बसलेली गौराई आहे ती मंगळागौरी किंवा मग हरितालिकेची पूजा करते वेळेस ही गौराई आपण दाखवू शकतो। तर अशा पद्धतीचे नवनवीन देखावे आपण बसलेल्या गौरीपासूनच दाखवू शकतो। तर अशा पद्धतीच्या गौरीचे नवनवीन जर देखावे तुम्हाला आवडले असतील तर हे देखावे तुम्ही यावर्षी नक्कीच ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।